चला पुन्हा एकदा स्वागत आहे झालेल्या सर्व क्रमांक क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेच्या वतीने आपण पाहत आहात निम्या स्पोर्ट चषक 2024 वर्ष चौथ्या मधला आजचा अंतिम दिवस. आणि अंतिम दिवसामधला आपण पाहतोय तिसऱ्या या ठिकाणी गटामधला हा चौथा सामना आहे. चौथा सामना म्हणजेच हा सेकंड राऊंडचा सामना आहे. पहिल्या चेंडूवरती हिट केला गेला आहे. चेंडू हवे झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. वन बाउन्स चेंडू अडवला जातोय आणि 2 धावा धावून काढल्या जातात. येस बॉलर नेम प्लीज. बॉलरचं नाव काय कळलेलं नाही बरेच अजूनपर्यंत. नो 2 रन. एक मिनिट पण 2 मिनिटं थांबा जरा. चला अतिरिक्त खेळाडू या प्लीज. काय तुम्हाला वारंवार सांगितलं जाते. काय सांगता बॉलरचं नाव सांगा. आणि चला मी बॅटर अजूनपर्यंत कळायला नाही मिळत आहे. अकुटप्पा चेंडू हिट केला गेला आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचला परंतु झेल टिपता आलेला नाहीये आणि या चेंडूवरती सुद्धा 2 धावा धावून काढल्या गेलेल्या आहेत. अंकेश आणि आदित्य ही जोडी मैदानामध्ये या ठिकाणी उतरले गेले. पहिल्या 2 चेंडूवरती निश्चितच चांगले फटके एक्झिक्यूट केले गेले होते परंतु त्या ठिकाणी बाल बच्चे मिस्टर अंकेश और दोनों गेंद पर 2-2 रन लेकर रन संख्या 4 तक पहुंचाते हुए अकुटप्पाच्या हात सुद्धा चेंडू परंतु या चेंडूवरती पुल सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. नको नंतर घेता येईल. नंतर मागितलं तरी घेता येईल. चल 3 मध्ये 10 आलेले आहेत. एक षटकार आलेला अंकेच्या बॅटतून. आता मात्र या पुढच्या चेंडूवरती आता मात्र टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू निघतोय. वाईडचा इशारा पंचांकडून दिला जातोय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ केली जाते. 11 धावा फलकावरती आहे तर निश्चितच आतापर्यंत धावा फलकावरती पाहिलात तर 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. पहिल्यामध्ये 2 नंतर 2 त्यानंतर षटकार त्यानंतर थोडंसं या ठिकाणी षटकार आल्यानंतर कॉन्फिडन्स थोडासा खालावला गेलेला आहे. दबावामध्ये षटक चेंडू टाकण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा पंचांकडून. आता मात्र सरळ बॅटीने मारला फटका आहे. चेंडू क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली येतोय वेगाने. फेकी सुद्धा करतोय परंतु फेकी येईपर्यंत दोन्ही फलंदाज चपळतेने 2 धावा कंप्लीट करतात. हा जे फटके मोठे येत नाही आहेत तर निश्चितच एकेरी दुहेरी धावसंख्येवरती सुद्धा भर देऊन धावसंख्येची वाटचाल पुढे करू शकतात आणि त्या पद्धतीचा खेळ या दोन्ही फलंदाजांकडून केला जातोय. थोडासा क्षेत्ररक्षक फंबल होताना पाहतात आणि लगेचच त्याचा फायदा उचलून दुसरी धाव काढली जाते. आता मात्र स्टँड अँड डिलेवर फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार अंकेच्या बॅटीतून. या षटकातला दुसरा षटकार. आज आकर्षण डीजे सुमित यांचं वादन आणि त्यानंतर आपण पाहतात डीबीएन लाईव्ह मार्फत थेट प्रक्षेपण आपल्या घर बसल्या आपण मोबाईल वरती बघू शकतो. झोपून पहा, बसून पहा, उभं राहून पहा, कसंही पहा पण डीबीएन लाईव्हच्या मार्फत हे थेट प्रक्षेपण या स्पर्धेचा. तर मात्र अकोट टप्प्यावरती पुल सक्सेसफुल. चेंडू सीमारेषे पार. षटकार क्रमांक 3 मिस्टर अंकेच्या बॅटतून. यस डीजे.
मच निश्चित दुलेराजा मूवी मधला हा सॉन्ग आपण पाहत होतो, ऐकत होतो. लड़का दीवाना, लेकिन यहाँ पर लड़के को देखा जाए तो यहाँ पर क्रिकेट के दीवाने यहाँ पर दिखाई देते हुए. पहली ओवर में 25 रन जुड़ चुके हैं और अभी ऊंचे कद का ये गेंदबाज यहाँ पर गेंदबाजी कमान संभालने के लिए मिस्टर गणेश गोलंदाजी मार्ग वरती येतोय. 25 आलेले आहेत, त्यात थांबवणं गरजेचं आहे बागडेवाडी संघाला. तर निश्चितच आखोटप्या चेंडू, प्रहार प्रहार आणि त्या चेंडूवरती क्या बात आहे. डीपला क्षेत्ररक्षक झेल टिपला जातोय, गडी बाद होईल. पहिल्या क्रमांकाचा मिस्टर आदित्य बॅक टू डिपार्ट गॉन. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज विपुल फलंदाजी मार्क वरती येतोय. पहिला गडी गारद झाल्यानंतर निपुण निपुण क्या बात आहे. आखूड टप्पा, वाट पाहिली त्या चेंडूची, अखेर त्या चेंडूला फेकून दिलेला आहे. काव करण्याचे डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. निश्चितच आपण पाहतोय एक गडी गारद झाला, त्यानंतर नवीन गडी निपुण आला आणि आपली निपुणता दाखवलेली आहे. पहिल्या चेंडूवरती बाउन्सर होता, त्या चेंडूवरती पुल एक्झिक्यूट केला गेला आणि सक्सेसफुल सुद्धा केला. 6 धावांनी वाढ, 31 रन ऑन द बोर्ड. 31 धावा फलकावरती. पुन्हा एकदा गणेश गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज होतोय पुढील चेंडू टाकण्यासाठी. फुल डिलिव्हरी, आता मात्र सरळ बॅटीने मारला फटका आहे. 1 बाउंड चेंडू सीमारेषे पार, चौकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा प्रहार निपुण खेळाडू. प्रत्येक चेंडूवरती चेंडूंच्या मागे डीजे सुमित यांना वादन वाजवावं लागते आणि प्रत्येक चेंडू नंतर क्या बात आहे. पुन्हा एकदा यस डीजे सुमित षटकार आलेला आहे. क्या बात आहे. फटकेबाजी या ठिकाणी आता मात्र दिशा कव्हरची आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला आहे. एकच धाव घेतली जाईल या चेंडूवरती. यस, प्रत्येक चेंडूच्या मागे मोठे फटके एक्झिट केले जातात आणि प्रत्येक चेंडूच्या मागे ज्यावेळी गडी गाडवतो किंवा षटकार चौकार ठोकले जातात त्यावेळी डीजे सुमितचं वादन आपण पाहतो. प्रत्येक चेंडूंच्या मागे अलग अलग सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळतात. आता मात्र बॅटीची कडा, चेंडू हवेत, शॉट फाईनल, क्षेत्ररक्षक झेल टिपला, गडी बाद. धावसंख्या पहिली फलकावरती आतापर्यंत पाहिले तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत. 42 धावा 2 गडीच्या मोबदल्यानंतर आणि 43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. बागडेवाडी संघासाठी 43 धावांचं लक्ष येऊन राहते. 2 षटकामध्ये आपण पाहतोय डीपीएन लाईव्ह मार्फत ही स्पर्धा आपण थेट आपल्या मोबाईल वरती आपण घर बसल्या पाहू शकतो. हर्षल मांगेला असतील या ठिकाणी, नयन तांडेल आपले कॅमेरेमन या ठिकाणी सकाळपासून वरती एकदा दोनदा खाली आले होते, परंतु पुन्हा एकदा आपली वरची कमान सांभाळताना आणि त्यानंतर आपले ऑपरेटर धनंजय पाटील, धनंजय मांगेला या ठिकाणी
आपल्याला ऑपरेटरची भूमिकेमध्ये दिसतात आणि आजच्या या स्पर्धेसाठी आपल्याला तब्बल 4 समालोचक आपल्याला लाभले. मी अनिल बेनबन्सी, त्यानंतर अंबारीमधील एक सुमधुर व्हॉइस आपल्याला ऐकायला मिळाला आणि आज फर्स्ट टाइम मी त्यांना या स्पर्धेमार्फत सुद्धा पाहिलं. मोनिश पाटील यांना, त्यानंतर श्यामजी पाटील, घनश्याम पाटील यांना सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात करताना पाहिलं आणि त्यानंतर छोटीशी झलक आपण पाहिली होती, तासाभराची झलक होती. कोपरी नगरीमधील बुलंद आवाज एक युवा समालोचक धनंजय पाटील यांना पाहिलं होतं आणि या स्पर्धेमार्फत निश्चितच मान्यवर सुद्धा दाखल झालेले होते. त्यामध्ये गजरांजी बोरले सर असतील, धनंजय पाटील असतील, महेश मादे सर असतील, जितू पवार जे असतील आणि खास म्हणजे आपल्या वसई तालुक्यातील एक बुलंद आवाज भरतजी मोरे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांची उपस्थिती दर्शवली गेली होती आणि आपले ऑफिशियल पंच सुद्धा बघा या ठिकाणी खालिद सर आहेत. आजच्या दिवसामध्ये आता दोन दिवस सतत कार्यरत आहेत आणि त्यानंतर कालच्या दिवसामध्ये जयप्रकाश सर यांना पाहिलं होतं आणि आज खास आकर्षण या स्पर्धेचं म्हणजे डान्सिंग अंपायर या ठिकाणी विजय सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला चांगलं मनोरंजन त्यांचं दिसलं गेलेलं आहे आणि आजचा दिवस निश्चितच खूप चांगला घडला गेलेला आहे आतापर्यंत तरी. आणि त्यानंतर या सामन्यामध्ये जर वळलात तर आपण पाहिलं तर सेकंड इनिंग मध्ये 43 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला भागडेवाडी संघ आणि डिफेंड करण्यासाठी उतरणारा संघ आपण पाहतील तर अडकलचा संघ. दरम्यान आपण याचा लेखाजोखा निश्चितच या डावा चेस केला जातील, या डावा डिफेंड केला जातील का याचा सुद्धा लेखाजोखा आपण ऐकणार आहोत माझे सहमित्र, नवीन मित्र, न्यू मित्र मोनेजी पाटील यांच्या आवाजातून. धन्यवाद. चला पुन्हा मॅच कडे आपण वळत आहोत. धावसंख्या फळकावरती प्रथमतः बॅटिंग करताना जोडल्या गेल्या 42 आणि 43चं टार्गेट दिलंय. 12 चेंडू 43 धावा. टफ चॅलेंज आहे मैदानामध्ये. इथे पहा हलकासा उडवण्याचा प्रयत्न केला चेंडूला, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये मिसफील्ड घडते. 1 धाव बनवली जाईल आणि एका धावेवरती थांबवलंय. 2 बॅटर्स आपण पाहतोय सलामीसाठी आलेले, जितेश आणि घनश्याम आणि गोलंदाजीवरती निपुण आहेत गोलंदाजीवरती. आजच्या दिवसामध्ये निपुणने थोडासा प्रभावशाली केलंय, चांगली गोलंदाजी केल्या. जसं आपण पहिल्या राऊंडमध्ये पाहिलं होतं की पॉवर प्लेमध्ये निपुणने चांगली गोलंदाजी केलेली आणि इथे देखील पहा चांगली गोलंदाजी करतायत. आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती येते आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर बघितल्या गेल्या तर धावा फळकावरती 1 आहे. जिथे चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय टोटल 3. चेंडू क्रमांक 4 बॉल तयार होता. लॉफ्टेड फटका खेळायचा होता. अपील लाऊड आहे. पंचांचा इशारा. फलंदाज बाद होतोय. विकेट क्रमांक 1 परतावं लागेल. गोलंदाज तयार होईल पुन्हा. नवीन बॅटर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साइडला खेळला गेला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. फेकी करेपर्यंत जर बघितला तर दुसरा धावेची कॉलिंग कदाचित अनसक्सेसफुल झाली असती पण सुखरूपपणे पोहोचले आणि 3 धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय. 1 विकेट गमावला गेला आणि एका विकेटच्या नुकसानवरती टोटल आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आपण पाहतोय 3 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू 43 धावांचा आव्हान दिलाय. पहिला बार हा बॅटिंग करताना दिला आणि दुसरा बार गोलंदाजीमध्ये आता देताना गोलंदाज ऑप्शनच्या बाहेर. चेंडू हलकासा आतमध्ये आला आणि तदनंतर पंचांचा इशारा येतोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 3 आहेत. 40 धावा बनवायच्यात 6 चेंडूमध्ये. 2 षटकांची आपण मॅच पाहतोय. आजचा दुसरा दिवस, शेवटचा दिवस आणि या स्पर्धेला टाटा बाय बाय बोलण्याचा दिवस आपण पाहतोय. 2024चा निव्वा स्पोर्ट चषक आपण पाहतोय. नाळासोपारा असलेले अनेक वर्षांपासून कार्यरत असलेला हा निव्वा स्पोर्ट्स आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून मागच्या 4 वर्षांपासून क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहेत आणि क्रिकेटच्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. एक चांगलं नियोजन किंवा एक चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली
आणि आज मेगा फायनलची ट्रॉफी कोणाच्या नावावरती असेल हे देखील पाहणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. षटक क्रमांक दुसरं, बॉल तयार होईल पहिला चेंडू घेऊन. सूरज आहेत, पहिलाच बॉल उडवलाय आणि पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संख्या फलकावरती 9 या आकड्यावरती जोडला गेला. सूरजच्या विपक्षात पहिला चेंडूवरती 6 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या आणि 9 धावा फलकावरती आहेत. 34 धावा अजून देखील बनवायच्यात येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. गोलंदाज तयार होईल चेंडू क्रमांक दुसरा घेऊन. पुन्हा उडवलाय, बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. हा देखील चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. दुसरा षटकार या षटकातील. पद्धतीने धावसंख्या फलकावरती जोडला गेल्यात 15 आकड्यावरती. कदाचित पहिल्या षटकामध्ये 15-16 धावा आल्या असता तर असं म्हणता आलं असतं की मॅच जिवंत आहे. पण 4 ते 5 धावांचा इफेक्ट नक्कीच इथून पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न होता. हवेमध्ये यावेळेस चेंडू आहे. गोलंदाज स्वतः टिपता जेल आणि संपेल फलंदाजाचा खेळ, कारण की विकेट क्रमांक दुसरा हा दुसरा झटका. स्कोरर जगदीश सर थोडेसे गाण्यांवरती थिरकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर निवास स्पोर्ट्सचे जे कोणी सगळे समर्थक असतील, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, आपण आता वेळ झाली आहे, शेवटचं अंतिम क्षण बाकी आहेत. आपण सगळ्यांनी व्यासपीठाकडे रवाना व्हायचं आहे. जे सकाळपासून निवास स्पोर्ट्सचे समर्थक इथे उपस्थित नाही आहेत त्या सगळ्यांना आता विनंती करेन की चला या, बॅक टू दी डगआउट. वेळ झाली आता. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 5 आता प्रगतीपथावरती आहे. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज तयार होतोय. सूरज आहेत गोलंदाजीवरती. विजयी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत अडखळ. या 2 संघांच्या विपक्षात मॅच. चांगला चेंडू आहे. 3 स्टंपच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळेस डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू होता, कुठल्याच प्रकारची धाव नसेल आणि शेवटचा अंतिम औपचारिकवाला एक अंतिमचा चेंडू आता इथून मार्गस्थ केला जाईल सूरजच्या माध्यमातून. पंचांचा इशारा. इस वाईड बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव दिली जाईल. अजून प्रतीक्षा करावी लागेल तुम्हाला शेवटच्या अंतिम चेंडूसाठी. अडखळच्या विपक्षामध्ये विजयी संघ आणि ऑलमोस्ट असं म्हणावं लागेल की पणाळी संघ आता इथून या मॅच मध्ये विजेता प्रस्थापित करतोय. फक्त औपचारिकता बाकी आहे. चला, पणाळी संघाचे कर्णधार आणि अडखळ संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या लगेचच. आपण येऊयात आमच्या आपण बघूयात या स्पर्धेमध्ये जे आपल्याला प्रथम क्रमांक